पुढची बातमी एका अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भातली। अमेरिका भारताविरोधात डोळे वटारत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज संध्याकाळी भारतामध्ये दाखल झाले। नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संध्याकाळी दिमागदार रशियन बनावटीच्या विमानातून व्लादिमीर पुतिन भारतात उतरले। त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिगतरित्या विमानतळावर हजर राहून अत्यंत उत्स्फूर्तपणे व्लादिमीर पुतिन यांचं स्वागत केलं। पुतिन आणि मोदी यांनी परस्परांच्या गळाभेट घेतली आणि या गळाभेटी दरम्यान त्यांच्यातलं नातं अधिकच स्पष्टपणे अधोरेखित झालं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर होणारी ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते। रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादलेले आहेत। इतकंच नाही तर भारत अमेरिकेचं ऐकत नाही आणि रशियाकडून तेल खरेदी करत राहतोय, म्हणून अमेरिकेला राग आल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही काही आयात शुल्क विषयक निर्बंध लादले गेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर पुतिन यांची नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही भेट आणि चर्चा आणि त्यांचा हा 30 तासांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। व्लादिमीर पुतिन पहिल्यांदा भारतात येत नाहीये, ते 5व्यांदा भारतात येत आहेत। याआधी ते कधी आणि का भारतात आले होते त्याचा तपशील जाणून घेऊयात। व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्याचं महत्त्वही लक्षात घेणं गरजेचं आहे। याआधी 5 वेळा भारतात, यापूर्वी 4 वेळाला भारतात आलेले पुतिन यंदा विविध प्रकारच्या संरक्षण विषयक करारांना वृद्धिंगत करण्यासाठी भारतात येत आहेत। रशियन S-400 या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीचा भारत सध्या वापर करतोय। ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण ही प्रणाली यशस्वीरित्या वापरली। अशा आणखी 5 प्रणाली आपल्याला विकत घ्यायच्या आहेत। याच्याच जोडीला भारताला तेल उत्खनन आणि नैसर्गिक वायू उत्खनन क्षेत्रामध्ये रशियाचं मदत क्षेत्र म्हणजेच सहकार्य हवं आहे। अंतराळ संशोधन आणि संरक्षण सिद्धता याबाबतही भारताच्या पाठीशी रशियानं उभं राहावं अशी आपली अपेक्षा आहे। सध्या चीन आणि रशियाची जवळीक वाढतीये। अशा वेळेला भारत आणि रशियाचे जुने संबंध अधिक वृद्धिंगत करणं गरजेचं आहे। ट्रम्प हे भारतावर सातत्यानं आगपाखड करत असताना भारत आणि रशिया एक आहेत हे नुसतं बोलून चालणार नाही, तर ते जगाला दाखवायला सुद्धा हवं। आतापर्यंत 4 वेळेला पुतिन भारतात आले, हे 5व्यांदा येत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ते ऑक्टोबर 2000 मध्ये आले होते, जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला होता। त्यानंतर डिसेंबर 2012 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुतिन यांचा दुसरा दौरा भारतामध्ये झाला। भारतामध्ये तिसरा दौरा त्यांनी डिसेंबर 2014 मध्ये केला, ज्या वेळेला मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि त्यानंतरच्या 7व्या महिन्यात पुतिन भारतात आले होते। भारतातला चौथा दौरा 2021च्या डिसेंबरमध्ये झाला, जेव्हा भारत रशिया शिखर परिषदेसाठी पुतिन भारतात आले होते। ती 21वी परिषद होती। आता पुतिन 25व्या परिषदेसाठी म्हणजेच भारत रशिया शिखर परिषदेच्या रौप्य महोत्सवासाठी भारतात आले आहेत।